रोजची कामं, नेहमीचं सगळं प्रॉब्लेम सॉल्व्ह करते, पण कधी कधी ना ब्लॉकच होऊन जाते. सुचतच नाही मला काय करावं, लक्षातच येत नाही, समजतच नाही. असं होतं नाही का बऱ्याचदा? आणि आपल्याच बाबतीत होतं असं मला वाटतं, पण तसं खरं तर नाहीये. पण का होतं असा मेंटल ब्लॉक, की मला सुचतच नाही, मला लक्षातच येत नाही काय करायचंय, आणि मग सगळं डिस्टर्ब होतं. का होतं, कशामुळे होतं, आणि त्याला ओव्हरकम कसं करायचं आहे, याविषयीच मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत आपण ॲज युजल बघणारच आहात. नमस्कार, मी प्रोफेसर अपर्णा अष्टपत्रे. आज आपण समजून घेऊ की आपण एखादं काम करतोय आणि मध्येच आपण ब्लॉक होऊन जातो, आपल्याला सुचतच नाही काय करायचं. बऱ्याचदा आपलं रोजचं रुटीनचं काम असतं, त्यात सुद्धा आपण ब्लॉक होऊन जातो आणि आपण सहज म्हणतो की माझ्या लक्षातच नाही आलं. असं कसं लक्षात आलं नाही? याला म्हणतात मेंटल ब्लॉक. हा जो मेंटल ब्लॉक आहे ना, हा बऱ्याचदा फ्रस्ट्रेशन मधनं आलेला असतो. समस्या आपल्याला सोडवताच येत नाही, त्या सोडवण्यासारख्या असतात तरी पण आपल्याला सोडवता येत नाही. किंवा काही गोष्टी आपल्याला क्रिएटिव्हली करायच्या असतात, म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्यामध्ये आपण क्रिएटिव्ह होऊ शकतो, पण आपल्या लक्षातच येत नाही. प्लेट मांडलेली आहे, डिश तयार केली आणि आपण विसरूनच जातो, लक्षातच येत नाही की कोथिंबीर टाकायची होती, विसरून गेलो. विसरणं वेगळं आहे आणि आपल्याला माहिती आहे, पण त्या क्षणी आपल्याला ते जमत नाही करायला. आपल्याला माहिती टाकायचं आहे, आपण काढून पण ठेवलं, पण ब्लॉक होऊन जातो, आपण ते कामच करत नाही. का होतं असं? यामागे अनेक कारण आहेत. सेल्फ डाऊट हे पहिलं कारण आहे. आपल्याला शंका येत राहते की मला हे जमेल का, माझ्याच्याने होईल का, केलं तर चांगलं होईल का नाही. त्यासोबत ना फिअर ऑफ फेल्युअर आहे मला, की माझ्याच्याने हे होणार नाही. असं जेव्हा आपल्या बॅक ऑफ माइंड चालू असतं ना, त्यावेळेला असा ब्लॉकेज येण्याची शक्यता वाढून जाते. मग प्रॉब्लेम सॉल्व्हिंग असेल किंवा आपण एखादं काम करतो ते शेवटपर्यंत जाताना मध्येच अडथळा येतो. तो अडथळा कसा काढायचा? छोटासाच अडथळा असतो, पण तो काढताच येत नाही आपल्याला, ते बाजूलाच सारता येत नाही. का सारता येत नाही? एक तर सेल्फ डाऊट असतो, फेल्युअरची भीती असते, किंवा आपल्याला बऱ्याचदा असं दिसून येतं की आपला फिक्स्ड माइंडसेट असतो की हे या पद्धतीनेच करायचं. मला शेंगदाणे कुटायचे असतील तर मला खलबत्ताच लागणार आहे, मला मिक्सरच पाहिजे आहे. दुसऱ्या वेगळ्या पद्धतीने मी करू शकते का? मला नाही माहिती. फिक्स्ड माइंडसेट माझा फिक्स्ड आहे, यानंतर हे असंच झालं पाहिजे. माझ्या डोक्यामध्ये फिक्स्ड आहेत गोष्टी, त्यामुळे सुद्धा मेंटल ब्लॉकेजेस येतात. आणि हे खूप कॉमन आहे, आपल्या आयुष्यामध्ये अनेक वेळा येतात आणि जातात. पण काही काही ब्लॉकेजेसना काय होतं की आपण अडून जातो, अडकून जातो. ते ब्लॉकेज जे आहे ना, ते सुटतच नाही, आपल्याला लक्षातच येत नाही की कसं करू. माझ्या मैत्रिणीचे जर वाद झालेले असतील, ते सोडवण्यासाठी छोटासा गोष्ट मला करायची असते, पण काय करायची लक्षातच येत नाही. आणि मग तो ब्लॉकेज जो आहे तो तसाच राहतो. हा ब्लॉकेज आपण काढला पाहिजे. हे काढण्यासाठी मला काय करावं लागेल? सगळ्यात पहिले आपण 3च गोष्टींनी सुरुवात करूया. सगळ्यात पहिली जी गोष्ट आहे, माझ्या डोक्यातला पसारा मला कमी करावा लागणार आहे. हे काय म्हणतील, ते काय म्हणेल, माझ्याच्याने होईल का, मागच्या वेळेस असंच झालं होतं, हे जो आपला सेल्फ टॉक आहे, निगेटिव्ह सेल्फ टॉक आहे ना, त्याला शटडाऊन करावं लागेल. त्याला बस कर, शांत बस असं म्हणावं लागेल. तेव्हा आपण हा मेंटल ब्लॉक सोडवू शकतो. म्हणजे पसारा आवरणे, आजूबाजूचा आणि मेंदूतला. सुरुवात आपण आजूबाजूच्या पसाराने करूया, कारण मेंदूतल्या पसारा आवरायला थोडा जास्त वेळ लागणार आहे, जास्त श्रम आपल्याला लागणार आहे. पण आजूबाजूचा जो पसारा आहे, फिजिकल ज्या गोष्टी आहेत त्या आपण कमी करूयात, मिनिमम आणूयात, म्हणजे आपलं मेंटल ब्लॉकेजेस हे कमी होणार आहे. दुसरं आपण काय करू शकतो, तर आपला जो काही ब्लॉकेज आहे, जो मेंटल ब्लॉक झालेला आहे, तो आपण कोणाशी तरी शेअर करू शकतो. यांनी होईल काय की एक अजून वेगळा पर्स्पेक्टिव्ह मला मिळू शकतो का. एखाद्या व्यक्तीला जेव्हा मी शेअर करते की मला ना असं वाटतं की या पद्धतीने काम करण्यापेक्षा काहीतरी वेगळी पद्धत असू शकते का, दुसऱ्यांचा एखादा काही वेगळा पर्स्पेक्टिव्ह, दृष्टिकोन असू शकतो. जर असा ब्लॉकेज आहे जो मी शेअर नाही करू शकत, जसं मैत्रिणीची भांडण झाली, तिला कसं मनवता येईल हे मला नाही सांगता येते कोणाला, मी ते लिहून काढू शकते. आणि त्या लिहिण्याला मी थोडंसं मागून काय थर्ड पर्सन पर्स्पेक्टिव्ह मी बघू शकते का, एक वेगळा दृष्टिकोन जर मी त्याच्यामध्ये ऍड केला तर मेंटल ब्लॉकेज कमी होणार आहे. मग त्यासाठी आपण पुस्तक वाचू शकतो, त्या समस्येशी संबंधित एखाद्या व्यक्तीशी बोलू शकतो, व्हिडिओ बघू शकता तुम्ही युट्यूबवरचे, आणि एक वेगळा दृष्टिकोन त्याच ब्लॉकेजला, तेच मला सुचत नाहीये, मला जमत नाहीये, या गोष्टीला मी वेगळ्या दृष्टिकोनातनं बघू शकते का. तिसरी आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आपण ब्रेक घेऊ शकतो. ब्रेकचा अर्थ गावालाच निघून जाणे असा अजिबात नाही.
ब्रेकचा अर्थ आहे मी जे रुटीनला जे काम करते ना त्याच्यामध्ये बदल करणं, हा ब्रेक असू शकतो. मी रोज जर 6 वाजता उठतेय तर मी 4 वाजता उठून बघू शकते काय वाटतंय, सकाळचा अनुभव मी घेऊ शकते. नाही तर रोज 6ला उठते तर 8ला उठून बघू शकते. मी जे रोज काम करते आहे ना त्याच्यामधनं मला ब्रेक घ्यायचा आहे. मी दुसऱ्या पद्धतीने किंवा दुसरं काम करू शकते आहे. मी रोज जर सकाळी उठून एकाच विशिष्ट कपामध्ये चहा पित असेल तर मी एका वेगळ्या कपात पिऊ शकते. मी एका वेगळ्या चहा, तुम्ही म्हणाल की किती साधं सोपं गोष्ट आहे, आणि काय बदल होणार आहे? आपण कृती बदलतोय, आपण विचार बदलतोय, आणि विचार बदलला की ब्लॉकेज सुटण्याची जी शक्यता आहे ना ती वाढते. असे ब्लॉकेजेस आपल्याला कधी अनुभवाला आलेले आहेत का? आणि आले असतील तर त्या कसे सोडवले हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अजून आपल्याला कोणत्या विषयावरती व्हिडिओ बघायला आवडतील हेही मला नक्की कमेंटमध्ये आवर्जून लिहून सांगा. आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल खूप